नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 24 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल सांगली बाजार समितीमध्ये आपल्याला 25,100 रुपयाचा हळदीला दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण एक विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे हळदीला 1,320 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,675 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,525 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,375 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे वसमत. लोकल हळदीला वसमतला आवक आलेली आहे 216 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,340 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,180 रुपयाचा. त्यानंतरची बाजार समिती सेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 63 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. मित्रांनो, सांगली बाजार समिती आवक आलेली आहे 8,603 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 23,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 25,100 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे हिंगोलीला हळदीला 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपयाचा. म्हणजे 2 दिवस झालं हिंगोलीला बाजार समितीचा बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळत आहे. यानंतरची बाजार समिती मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 472 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर नेहमीप्रमाणेच मुंबईला जास्तीत जास्त दर मिळाला 23,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पुन्हा सेनगाव. आवक आलेली आहे हळदीला 30 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,000 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 11,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 11,933 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 15,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,300 रुपयाचा.